निघायचं आणि पाऊस नाही येणार. कुछ बोलो जरा कॉन्टेंट होतो यार हमको. आपण खारघरला पोहोचलो आहोत. मला वाटलं की पैसे बोलले काय एवढे. इथून पण काय व्ह्यू दिसतं बघा ना. ट्रेडिशनल क्लोथ्स बट स्टील प्रिंट वगैरे छान आहे. क्रेझी. तर जय शिवराय मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि जस्ट काही मिनिटांपूर्वी पाऊस पडत होता. आता पाऊस वगैरे नाही. होपफुली ॲटलिस्ट जाऊच तर तरी पाऊस नाही लागला पाहिजे. ट्रेनमध्ये बसल्यानंतर पाऊस लागला तर ठीक आहे. हे बघा आजी इथं पायापड. हे बघा दिसले का आजी. सकाळ सकाळी उठून जर तुम्ही देवाचे दर्शन नाही घेतले तर काय मतलब आहे त्याला. काय बोललो, निघायचं आणि पाऊस नाही येणार असं होऊच शकत नाही गाईज. पहिले आता मला मग वऱ्यातला पिक करावं लागेल, मग आपण जाऊया पुढे. गेला गाईज पाऊस गेला. चलो जल्दी निकलते. तर ॲज युजल काय होणार होतं, आमचा माणूस तयारच झाला नाही. हे बघा, हे किती पण काही पण करा, याला आता घाण सवय लागत चालली लेट उठायची. गाईज आमचं ठरलेलं काल रात्री ॲक्च्युली की कुर्ता वगैरे घालून जाऊया, कारण आम्ही चाललो इस्कॉनला. तर मी सकाळी उठलो, रेडी झालो आणि मी विसरलो की मला कुर्ता घालायचा आहे. स्टेशन देखलो गाईज. तर आम्हाला पकडायची इकडून ट्रेन. आता आहे नेरूळची. कधी पण गाईज कधी पण तुम्ही तिकीट काढला विसरू नका. अरे भैया क्या हो रहा है, कैसे? गुड मॉर्निंग. कुछ बोलो जरा, कॉन्टेंट होतो यार हमको. काढलेला आहे गाईज तिकीट. बस दिसला. आज कुठे जायचं सांग? आज जायचं आहे राधे. मस्त कुर्ता बिर्ता घालून आलाय. आमचा ठरलेला पहिले कुर्ता बिर्ता घालायचा, पण मी विसरलो. पण असं नाही की मित्राला आठवण करून द्यायची किंवा काय नाही. कुर्ते काही वारा जाम चालू आहे. बट नशीब आता सध्या तरी पाऊस नाही, आणि पाऊस पडला पण नाही पाहिजे. जाऊच तर ट्रेनमध्ये बसलो की पाऊस पडला पाहिजे, ट्रेनमधून उतरलो की पाऊस गायब झाला पाहिजे, आहे का नाही? हां लागला पडायला सुरुवात झाली आहे बघ. सत्य आहे बघ, लागला पाऊस. आपण खारघरला पोहोचलो आहोत. गर्दी बघा. तो ऑटोवाला विचारला, तो बोलते 80 रुपये. आम्हाला शेअरिंग करायची आहे 20 रुपयामध्ये. पण तुला नक्की माहिती आहे का 20 रुपयामध्ये आहे? अरे हो, रोहन गेलेला तर रोहन मला सांगत होता. गाईज इथं ऊन आहे मस्त, म्हणजे पाऊस तर नाही पडत आहे. गाईज याचा तुक्का फेल झालाय. काय ते लोक बोलतायत की म्हणजे इथून शेअरिंग नाही न्यायची, फक्त प्रायव्हेट गाड्यात जाते. सो काय करायचं? 80 रुपये भरायला लागतात. चला आता 80 रुपये भरायला लागतील. पण तुला हा बोलला कोण? रोहन. त्याचा रोजचा अपडाऊन. चला थँक्यू. तुला माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. सुट्टे नाहीत माझ्याकडे. हरे कृष्ण. लावलेत, आपण काय बोलू शकत नाही काय. पण मी सांगितलं माझ्याकडे सुट्टे नव्हते. बस त्या आगाने असं नको बोललं की तू लावलं असं नाही, पैसे नाही दिले. मी सरळ सुट्टे नव्हते. त्याला रिक्षा बोलला तर त्याला जीपे केलंय. ते आय थिंक चप्पल ठेवायचं आहे. ती चप्पल ठेवूया. अच्छा, तो नंबर बोलला काय? हां, मला 135 बरा नंबर बोलला. मला वाटलं की पैसे बोलला काय. एवढे 155 चप्पल ठेवायचे. साईडला इथे हात म्हणजे पाय वगैरे धुवायला, पाणी प्यायला, गार्डन वगैरे काय. ते बघा किती मस्त वाटतंय. मग तू लावून का नाही घेतलास? लावून का नाही घेतलास? तो टिक्का लावला बरोबर आहे. मग काय आला? मग थोडा पण का ना असो. हां, हे काही असे पोर लोक असतात झाले बदनाम मत कर. तिथे बसायला आहे काहीच बरंच काय. प्रसादम सेंटर. एंट्री कुठून आहे? ओके, ही एंट्रन्स आहे का? ते गोटी सोडा वगैरे पण आहे. एक नंबर गाईज. लुक ॲट द व्ह्यू. काय व्ह्यू वाटतं मस्त. ए व्ह्यू बघ ना इथं. कुठे चाललाय?
काहीच पण एक नंबर व्ह्यू आहे इथं. हो पाणी आहे खाली पाणी आहे पडलं असतं आता. गाईज इथून होपफुली तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, बट चलो इथून एंट्री आहे. इथून पण काय व्ह्यू दिसतं बघा ना. कोणतं मंदिर आहे? श्री मत्स्य अवतार. ओके गाईज तुम्ही पण दर्शन घ्या. ओके हे कोणतं आहे? श्री कुमरा अवतार. ओके गाईज दर्शन घेतलं. हे कोणतं आहे? श्री रुक्मिणी विठ्ठल. अरे वा वा वा. अरे अरे हे कोणतं आहे? वराहा अवतार. ओ माय गॉड काय व्ह्यू दिसतोय. कॅमेरामध्ये तेवढा नाही दिसत आहे यार. इथं प्रॅक्टिकल तुम्ही असाल ना तेव्हा तुम्हाला भारी वाटेल. एक नंबर व्ह्यू आहे. छोट्या भावाला यानी मागतात. ओके तर ही सगळी हिस्ट्री याची बरतला माहिती आहे. होपफुली त्याला काहीतरी माहिती आहे. माझ्यासोबत राहून त्याला काहीतरी शिकला तो. अरे बाप. सो इथून एक अनाथा ओपनिंग आहे. बट गाईज एक गोष्ट आहे ते एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब जाणवते यार. म्हणजे जेव्हा तुम्ही असं मंदिरामध्ये वगैरे येता ना डेफिनेटली इट फील्स लाईक की यू आर वॉकिंग इन साइड हेवन. म्हणजे जी पण अशी नेगेटिव्हिटी आणि ती सगळी गायब होते. ओके गाईज हॅव अ लुक. श्री परशुराम अवतार. श्री बलराम अवतार. गाईज हॅव अ लुक. श्री बुद्ध अवतार. गाईज ते व्ह्यू बघा ना किती भारी वाटतं. इथे अजून एक आहे श्री कल्की अवतार. श्री कल्की अवतार यांचीच तर आपण वाट बघतोय गाईज. कलियुगामध्ये हेच तर आपली रक्षा करणार आहेत. ते सगळं पावसामुळे जे आहे शेड वगैरे बांधण्यात आलं आहे. आणि काही साईडला ना पुढच्या साईडला ना इथे काम चालू आहे बघा. तुम्हाला दिसत असेल. मी झूम हे बघा हे सगळं काम चालू आहे इकडे जरा. बट अमेझिंग व्ह्यू आहे गाईज. अमेझिंग व्ह्यू म्हणजे तेवढी शांती लाईक वाटते ना. आणि इथे इकडे हव्यामध्ये ना एक वेगळा स्मेल येतो बघ. नाही पण मला एक गोष्ट समजली ना तिथे लिहिलं की ते अलाउड वगैरे नाही आहे. बट तिथेच इनफॅक्ट भटजी फोटो काढत होता. सो आय वाज लाईक क्या भाई मतलब क्या मर्जी नव्हते ते. मर्जी होते ते. हा आय नो ब्राह्मण आहेत. अरे पण बहुतेक ब्राह्मण तेच कॉस्ट्युम घालतात आणि त्यांच्यासाठी पिशवी असते. अरे मग ते वरती गेले नंतर. इथे इस्कॉन म्युझियम आहे बट हे शॉपिंगच आहे ना. आणि या साईडला इथे सगळे बुक्स वगैरे आहेत. भगवद्गीता. हे वरद भगवद्गीता जशी आहे तशी सेम आहे म्हणजे मराठीमध्ये. म्हणजे जर तुम्हाला हवं असेल तुम्ही इकडे घेऊ शकता. बरेच बुक्स आहेत. एव्हरी लँग्वेज इंग्लिश, मराठी, कन्नड, मल्याळम, तमिळ, पंजाबी, जापनीज. ज्यामध्ये बरेच बुक्स आहेत गाईज. हॅव अ लुक. तुम्हाला तर बघा तुम्ही म्हणजे की हा गिफ्ट शॉप आहे. सगळं कुकीज. तर हा सगळा गिफ्ट शॉप आहे बेसिकली. म्हणजे जे पण तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल ते येऊन तर तुम्ही देऊ शकता. ट्रेडिशनल क्लोथ्स, कुर्तीज जर तुम्हाला हवे असतील तर. बट स्टील प्रिंट वगैरे छान आहे. अमेझिंग. तर तुम्हाला कुर्ता हवा असेल तर वगैरे कुर्ता वगैरे घेऊ शकता. हे बघा असे कुर्ता. हां कुर्ता टाईप शर्ट्स आहेत. लुक ॲट दिस प्रिंट पण आहेत. हे लहान पोरांचे सगळे. हे सगळे धोती वगैरे हे सगळे लहान पोरांचे. लुक ॲट दिस. विठ्ठल रुक्मिणी. जे पण इथे आहे ना सगळं काय लावलं ना पूर्ण शॉप आहे ना हा गिफ्टसाठी. सो जर तुम्हाला काही स्पिरिच्युअल गिफ्ट द्यायचं आहे बघा हनुमानाचे इथे मूर्ती आहेत.
ह्या इथे आहेत कृष्णाच्या. हे काय बासुरी गाईज लाव लोक या सगळ्या बासुरी आहेत. मंदिर मंदिर ना. स्टँड असते बुक स्टँड असते तो. समजलं. हे जरा या साईडने लूज झाला बट एक सगळे कृष्णाचे पालणे असतात म्हणजे अरे ये ते लस्सी मिक्सर आहे ते मग त्याला तसा काय गद्दा नाही येतो. ओ तिकडून ओ क्रेझी क्रेझी क्रेझी. बाजू 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 बाजू. आम्ही पहिल्यांदा आलो इकडे. इथलाच असून उरणमध्येच राहतो मी. इथल्या इथे राहतो तरी अजून पहिल्यांदा आलं. काहीच बघू शकता तुम्ही. एक नंबर वाटते. लेमन फेस वॉश सगळे इन्ग्रेडियंट्स पाटील. पाय हेअर कलर म्हणजे माहिती आहे काय गाईचा शेणाचा. पोरींनो ज्या कोण पोरी आम्हाला बघत असतील तुम्ही विजिट करू शकता इथे. तुम्ही विजिट करू शकता बघा. हे सगळं ते फेशियल वगैरेसाठी तुम्हाला ते वापरू शकता तुम्ही पाहिजे असेल. हे बघा हे होता तो जिकडे ते भटजी बोललेले की तुम्ही जाऊ शकता बघा शूट करायला बट ते बंद आहे. चला आता एक काका आहे तिकडे तर ते बोलत आहेत की तुमच्याकडे जरा टाईम आहे का सेवा करण्यासाठी. मी बोललो ठीक आहे. बोललो काय टाईम नाही. त्यांनी आम्हाला इथे विचारलं की तुम्हाला टाईम आहे का. मला ठीक आहे म्हणजे टाईम आहे. मग ते बोलले की इथे या आणि आमची मदत करा सेवा करा. ठीक आहे चालतं. त्यासाठी आम्हाला त्यांनी एनव्हलप दिलं पैसे. एनव्हलप बनवायचं तसं आता मी तेच करतो. हे बघा मदत तर गेली आपल्या साईडनी. अभी चलते घर पे. 3-4 नाव इट्स टाइम टू गो होम. काय दिलं बघा इथे प्रसाद देत आहेत ते आणि मी बोललो म्हणून हा आला पाठी. हा किती नखरे निघ. यो थांब जरा कॅमेरा मला सेट करते गाईज. निघून चाललेला मी बोललो प्रसाद घेऊ म्हणून आता आला ना नखरे करायला लागला. बघा चप्पल काढून. सो दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग गाईज. आवडला असेल तर नक्कीच सांगा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की नेक्स्ट ब्लॉग कुठला असला पाहिजे. बाय.